भावांना जुगाड बघा कसा इशे हॉस्टेलमध्ये चढायला हा नाही तटत. आता इथनं येऊ इथंपर्यंत जाणार आहे बघा. छपरी रे मपरी छपरी रे छपरी टपरी टपरी. पण आलोय पिक्चरला, पण अजून सुद्धा मला पिक्चरचं नाव नाही माहिती. काय कळायला काकाच्या वरून दिलेला साला हे दुःख काय खतम नाही होता बे. आलो मित्रांनो आता इथे जेवण करून परत पिक्चरला जायचं प्लॅन झालंय. पिक्चर आणि प्लस नाईट आउट. तर आता परत दुसरा एक टॉक करणार पार्ट 3 नाही, आता एक कंटिन्यू दुसरा हे करणार आहे. स्टार्टिंग पण इथून झाली जेवण्यापासून सरळ. चला भेटूया आता पिक्चरला जेवायला. चालेल. आता वाजले काहीच 9:45 10-15चा आपला पिक्चर आहे आणि चाललो आम्ही आता पिक्चरला. विथ जिरा सोडा. जेवण वगैरे झाले पूर्ण. बघू पिक्चर संपल्यानंतर केलं तर नाईट आउट करू म्हणताय. काय होतंय बघू. पुढून लाईट वगैरे खूप येते गाडीची वगैरे म्हणून असं दिसतंय. चला भेटूया मग आता थिएटरमध्ये. आलो इथं थिएटरला बघा. टाइम आहे अजून एक 10-15 मिनटं म्हणून इथं बाहेर बसून घेतले सगळे आणि हे मी पण इथं उभा. अजून 5 मिनिटांमध्ये आपण मध्ये जाऊ. नंतर दाखवतो आतमध्ये कसं आहे काय नाही. सुमडीत कार्यक्रम करू आतमध्ये. चला भेटूया आता पिक्चरच्या टाइमला ब्रो. मित्रांनो आलो इथं राहुल 70mm पुण्यातलं सगळ्यात स्वस्त थिएटर. इकडं बघा असं बसले आपली मैफिल अख्खी लाईनच आपली आहे. तिकडं पण गुल्ल्याबाई व्लॉग चालू केलाय आणि इकडे हे सुमित वगैरे बसलेत. इकडे आपलं पाहुणे आणि ओव्हरऑल तेवढं काही बुक नाही झालं वाटतं आज. जेवढं झाले तेवढे आपलीच लाईन बुक झाली. इथं चेक इन झालंय मित्रांनो आणि आता आलोय. अजून एक 5 मिनिटांमध्ये होईल चालू. पब्लिक अभी आ रही है ना बच्ची. पण आलोय पिक्चरला, पण अजून सुद्धा मला पिक्चरचं नाव नाही माहिती. आणि बुक केलंय आणि व्ह्यूने बघू. पिक्चर पण चालू झालाय ब्रो. आता ऑलरेडी एक मित्रांनो 1 वाजता आपलं पिक्चर संपलाय आणि आता इथून बघू नाईट आउटला जायचं का कुठं जायचं. तोंडावर फ्लॅश धरून व्हिडिओ बनावं लागतंय. ते ठेवले बॅग करायला सुद्धा लाईट वगैरे नसल्यामुळं. बघू काय होतंय. हॉस्टेलला चाललोय. तिथं गेट नाही खोलणार सहसा. गेट खोललं तर ठीक आहे, नाही खोललं तर मग करू नाईट आउट. ताण लागले मित्रांनो आणि ते आहेत सिक्युरिटी काका. त्यांना विचार पाणी आहे का. ताण लागून गेलं. काका पाणी आहे का. पाणी द्या ना थोडं, ताण लागले. मित्रांनो ह्यांचं काही प्लॅनच नाही बनत आहे. गेलं तर आता मी जाणार आहे रूमवरून पण झोपे जाणार आहे. पाया दुखतात दिवसभर ते कॉलेजमध्ये सुद्धा फिरून आणि या इकडलं नजारा रोडचं नाही. एक म्हणते FCला जाऊ, एक म्हणते JMला जाऊ, एक म्हणते हायवेला जाऊ. हे काय हायवेला जाऊन काय सोसाईट बिसाईट करणार आहेत काय यांचं काही कळत नाही. बघू काय होतंय. हॉस्टेलवरच्या पण मुलांनी कांड करून ठेवलं आहे. तिथं जरी गेलो तरी लफडं आहे तिथं पण. देखते हे क्या होगा, देतो तुम्हाला अपडेट. चलो मपरी रे मपरी छपरी रे छपरी टपरी टपरी. भेटू लगेच कुठंतरी नवीन लोकेशनवरती. हे बघा हे चाललेत असं पुढं. पिक्चरचं जर बोलायचं गेलं ओके पिक्चर होता. नुसतं ॲक्शन आहे एकदम क्वालिटी. तुम्हाला टाकतो त्याच्यामध्ये 1-2 क्लिप वगैरे काढलेत मी. बघू काय होतं. टाकलं तर टाकतो. ते टाकले तर विषय असा आहे की लगेच कॉपीराईट भेटून जाते. आणि हे बघा आपली दुसरी गँग नाईट आउटची. तिकडे 2-4 आहेत, इकडे 2-4 आहेत. आपल्या मित्रांसारखेच आहेत ते पण. तिकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. आणि आमचं कसं आहे 2 हॉस्टेलला आहेत, 3 इथे आहेत, 2 इथे आहेत. ह्यांचं पण सेम होऊन गेलं तसं. आणि यांच्या जिंदगीपेक्षा या कुत्र्यांची जिंदगी बरी मित्रांनो. खरं सांगतो तुम्हाला. चालेल एका जागी फिक्सच नाही करत आहे. मग इकडून तिकडं फिरवतात. आता थिएटरपासून नेलं इकडं, नंतर इकडून चालले आता हायवेला. असं नाईट आउट तुम्ही कधी केलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा. काही न प्लॅन न करता असं. आणि इकडे एक ब्लॉगर आहे चुम्मा ब्रो. संपला की विषय. गुड्डा एक वेळ डायलॉग संपला की नाही हो. संपला की विषय असतील. अजून एक ब्लॉगर आहे आणि तो माझा रूममेटच आहे. हा पायाची जाम लागले मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला. चला बघू काय होते. काय समजत नाही. रूमवर गेलो तिथं सुद्धा वांद. बाहेर कुठे गेलो तिथं कुठं जायचं काही समजत नाही. बघू काय होतं. देतो अपडेट लगेच करून. चावीसाठी चावी मागतोय तो.
अशी म्हणजे त्याला भीती वाटते. तो नवीन आहे आणि तो चढून गेलेला आहे. आपल्या सोबतच होता. हा बघा इथे बघा तो चाललाय आता चावी आणण्यासाठी. बघू का जर चावी आणला तर जाऊ वरी. एवढे पोरं आहे तिथे. काय करायचं काही समजत नाही. फिरायचं पण मूड आहे, पाय पण दुखत आहेत. वाईट कंडिशन आले. वॉर्डन बोललंय की 6 वाजल्याच्या नंतर या. हॉस्टेलच्या बाहेर बसलो आता. इकडं हॉस्टेल आहे पण आतमध्ये जाऊ नाही शकत. समाधानी तर बसून घेतलं ते बघा. इकडं गोल्ल्या भाई, तिकडं बंड, इकडे हे दोन गेले वरी चढून. त्यांची क्लिप नाही टाकत म्हणजे चुकून बुकून वापस आलं आणि आपल्याला सबस्क्राईब केलं तर आपले पण लागतील, त्यांचे पण लागतील. इथं बसू थोडा वेळ, बघू काय होते. थोडा वेळ तिथं चायचं दिसतंय ना आपण जिथं चहा पितो ते उघडेल. मग नंतर बघू एक चहा पिऊन जाऊ. गेलो तर वरी बघू काय विषय होते. म्हणतात की वाकडे वाटलं जायचं, इकडे तिकडे जायचं. पाय दुखून राहिले म्हणून कॅन्सल करतं जायचं. हा चिवडा मागवला खाली, कांदा आणि चिवडा मागवला. आता खातोय चिवडा इथं बसून निवांत. वरून फेकलं जाणं, पाणी पण फेकलं. म्हणतो की लॅपटॉप फेकतो थोडं व्हिडिओ तरी एडिट होते. बघू काय होतं. दहा लॅपटॉप असं पण 6 वाजेपर्यंत काय काम नाही आणि झोपा पण जमणार नाही. तेवढ्यामध्ये मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. लॅपटॉपची चार्जिंग होऊन जाईल थोडीशी. आणि काय ब्लॉग पण आजचा एडिट होऊन जाईल आणि हा पण झाला तर थंबनेल वगैरे एडिट होऊन जाईल. बघू काय होतं. आता तर खातोय चिवडा निवांतमध्ये. इकडं पेपर घेऊन बसतात गुल्ले आणि आतुर. इकडं सुम्यान मी खातोय कॅरी बॅगमध्ये. लॅपटॉप देतो मित्रांनो वरून. आता काही दिवस आले रे भाई. इथं बसून चिवडा खावा लागते, बॅगेत लॅपटॉप घ्यावा लागते. समर्थ भाऊ धन्यवाद भाऊ. ए समर्थ लॅपटॉप आलाय. भरपूर दिवस झाले लॅपटॉप आलाय. करतो आता चालू. आता एडिटिंग काय करू, बसून बोर होतंय. हे इकडे पाणी पितंय, ते तिकडे वरी बोलतंय, हे इकडे पाणी पितंय. खाणं वगैरे झालं. आता झोप तर एवढी येते ना, घाण झोप येते. तरीसुद्धा आता बसल्या बसल्या एडिटिंग तरी खतम होऊन जाते. चला बस आता आजच्यासाठी एवढं. बोलायची सुद्धा पेशन्स नाही आहे. करतो आता व्लॉग. पब्लिक गुड मॉर्निंग. वैसे तो अभी रात चल रही है बट एंडिंग कर रहा हूँ तो स्टिल गुड मॉर्निंग. ते जे व्हिडिओ होतं त्याला तर नाईट आऊट नाही म्हणता येणार, कारण तिथं मी बसून एक अर्धा तास एडिटिंग केलो. शाळेवाला काय उघडला नाही दुकान. मग तिथनं मी सुद्धा चढून म्हणजे सगळेच चढून वरी आलो. हा झोप तर मस्त झाली आहे. दिवसभर झोपून होतो. व्हिडिओ कसा वाटला, एडिटिंग वगैरे जमती आहे का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा उद्या कॉलेजला जाणार आहे तर उद्याचा सुद्धा व्हिडिओ येईल कॉलेजचा. त्याच्यामध्ये काही तेवढं खास नाही असणार आहे. बघू काय होईल ते. चला ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. व्हिडिओ कसा आला काय नाही वगैरे सगळं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चला बाय, येतो. सपला की शे